आज ह्याच कार्यक्रमाचं औचित्य साधून आमच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं पुनश्च एकदा या कार्यक्रमाचे सर्व तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय निलेशजी चौधरी साहेब यांच्या वतीनं मनापासून स्वागत. स्पर्धेचा मित्र आज खऱ्या अर्थानं चौथा दिवस आणि याच दिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आज खास आमच्या भेटीला, या स्पर्धेच्या भेटीला महाराष्ट्राची सुप्रसिद्ध धवला गायिका आगरी समाजातील आम्हाला अभिमान आहे की आमची माऊली कुठंतरी ही आगरी समाजाचं नाव लौकिक करते. सर्वांची लाडकी अवनीताई या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. हॅलो, मी यानंतर अवनीताईंच्याकडं जातोय. अवनीताई, आता माईक तुमच्याकडे येईल. तुम्ही आमच्या महिलांचं आता मनोरंजन करायचं आहे. वेलकम बॅक. खास तुमच्या आमच्या भेटीसाठी आज अवनीताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत, ज्या उत्तम गायिका आहेत आणि खास करून लग्नात गायली जाणारी धवला. पूर्वी असं वाटायचं की या कार्यक्रम सगळ्या डोकऱ्यावीच करायचा काय, पण मी खराच ते माझ्या माऊलीला सलाम करता का यो वसा तुम्ही चालू ठेवले आग्र्यांचा. खेळ सुरू रखना ऑन फील्ड अंपायर. सगळ्यांना नमस्कार. माझा थोड्याशा टाल्या वाजवा. टाल्या फुकाडत मी आल्यावर वाजवलं नव्हतं ना, ते स्वतःसाठी म्हणजे जागे आहात का नाही बघायचा होता. हाच ना ओके. भाषा हीच चालतं का शुद्ध बोलू. आई का पाहिजे माना हलवा. मला माना हललेलं आहे पट्टण. नाही तर मी काहीतरी बोलताना तुमच्या कपाला वाट्या पडतील तर मला जमणार नाही. मी लगे माईक घेऊन तिथे येईन. बाय तुला मी पट्टा उघड नाही सांग नाही का. नसल पटत तर लगेच स्टॉप. तशी मी स्टॉप होणार नाही. मी एकदा सुटलो का सुटलो. तुम्ही सगळेही आवरा प्रेम देता. एवढा सगळा गोष्ट तिथे उभी राहू का सांगतात. तिथेच राहू ना. आवरा प्रेम दिला. ताईंचं पण भेट झाली आणि पूर्ण निलेश दादा असू देत, त्यांची पूर्ण टीम असू देत, धर्मराजा चषक, जे लोक या सगळ्या गोष्टी करतात. पण सहसा काय बघायला भेटायचं बाय, क्रिकेट म्हणजे क्रिकेट. आता थोडासा इको कमी कर. भले मी जर चुकून धावला बोललो तर तू चुकून वारू इको. हां, तर क्रिकेट फक्त पुरुषच खेळतात. पण आज दादा आणि ताई धर्मराजा चषकने काहीतरी वेगळं आयोजन केले आणि मला तरी वाटतं जाम 2-3 वर्ष झाली करतात ना हळदी कुंकू. जाम भारी गोष्ट शिकण्यासारखं आहे. आणि धवलारी म्हणजे माहिती आहे का, माना इकडे करा तुम्ही तिकडे करा बघता. मग मला कसं वाटेल मी काय चकणी बिकणी नाही. माझं डोळ्यालाही साप आहे. मित 11 आपके 12वें खिलाड़ी नाही, तेवढं काय नाही. जास्त वेळ नाही बोलणार आपण, फक्त 2 मिनिटं. दादाला टेन्शन आले. माझी काही गैरसोय नको व्हायला. त्याला लय जीव आहे ना माझ्यावर. दादा पाया पडतो माझ्या. दादाला कांचा आशीर्वाद द्यावा. अष्टपुत्र धवलारीण म्हणजे माहिती आहे का, आपल्या समाजांची एक बामण आहे. आपल्या लग्नात 1-2 वेळाच कोण येतं, बामण येतं. पण धवलारीण आपल्या लग्नात 3 दिवस लागतं बाय. धवलारीण म्हणजे एक पूजा करणारी, फक्त गाणी बोलणारी नाही का. फक्त गाणी बोलणारी धवलारीण नाही होऊ शकत. जिला विधिवत धवला येत असेल ती धवलारीण. आणि ही परंपरा पहिल्यापासून डोकरे टिकवली. आपण म्हणजे त्यांना डोकरी बोलतो. त्या पण त्यांच्या काळात जवान नसतील घर, त्या काही चिकण्या नसेल दिसत. आपल्याला काय वाटतं आपणच चिकण्या. पण आता कसं झाले आई, आता शिक्षण जरासं आले बाय ना, जरासा फॅशन करायला लागलो. थोडासा किलोवर थापाला प्लॅस्टिक, तो प्लॅस्टर लावा, कलर पेंट करा, मग तो थोडासा फिनिशिंग, इंटरनल डिझायनिंग करून तुम्ही सगळे, आपण सगळी कशी झालो. आपल्याला संस्कृती टिकवायला लाज वाटायला लागली. आई, संस्कृती टिकवायला लाज वाटतं. आपल्याला बऱ्याचदा लग्न आपल्या समाजांचं असतं बाय, पण लुक आपला कसा असतं, साऊथ इंडियन करतो वेगवेगळा. आता तर नवीनच स्टाईल निघले पंजाबी डान्स करायचा.
मला तुम्हाला सांगणं फॅशन केलीच पाहिजे ना, असं नाही, फॅशन तर केलीच पाहिजे, पण तुम्हाला सांगणं मला विचारायचं, जेव्हा पंजाबी लोकांच्या आहे लगीन असतं, जेव्हा साऊथच्या लोकांच्या लगीन असतं, तेव्हा तुमच्यासारखं ती सुरक घालतात का ते शॉर्टवालं? तुमच्यासारखं लुगरं लावून फिरतात का ती? नाही, त्यांच्यासारख्या ते गोल साडीच घालतील. पंजाबी लोक त्यांच्यासारखा लुक, याच्यात काय शिकायला भेटतं माहिती का? त्यांची ती संस्कृती टिकावी, त्यांची वेशभूषा टिकावी म्हणून ती प्रयत्न करतात ना. आपल्याला दुसऱ्यांचा पट्ट तो नाही का लांबचा गोर, पण सगळ्यात गोष्ट लक्षात ठेवा, आपली संस्कृती आपली जात टिकवायची असेल तर आपली भाषा टिकली पाहिजे, आपली वेशभूषा टिकली पाहिजे. फॅशन तर केलीच पाहिजे ना, असं नाही, फॅशन तर मजा, पण त्या मजेसोबत आपली समाज टिकवा. धन्यवाद. काल्या फुकट. बढ़िया गेंद. आज खास आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित अवनीताई यांना प्रथम आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत सन्मानित करूया. कारण की तुम्ही आम्हा सर्वांची संस्कृती आहे, अतिथी देव भव, अतिथी या देवासमान असतोय, आणि खऱ्या अर्थानं आज देवासारख्या त्या आमच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती अस्मिताताई राजेश चौधरी तथा या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं उत्तम दर्जाचं ज्यांच्याकडनं आपण आयोजन पाहतोय, सौभाग्यवती तुम्हा सर्वांच्या अतिशय लाडके आदरणीय निलेश चौधरी साहेब यांच्या सौभाग्यवती दक्षता निलेश चौधरी या दोन्ही माऊलींना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या स्पेशल गेस्ट, आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी अवनीताई यांना आपण सन्मानित करूया. जोरात करूया. बाय आता जरा बसून जे आराम करून जे हल्दीचा कार्यक्रम आहे, लगेच मुंड्या तोराला सुरुवात. धन्यवाद मोहन भीर. मीत 11 की बहुत ही खराब शुरुआत हम देख रहे हैं. 3 पे 2 विकेट गिरे. एक रन से स्कोर आगे सरकता हुआ 4 पे पहुंचा. दोस्तों आप मुकाबला देख रहे हैं धर्मराजा चषक में BC4 फॉर्मेट में तपस्या स्पोर्ट तुषार पाटिल फैम टीम और मित महेश चोगले फैम टीम मित 11 के बीच. सूरज केने सामने की ओर से आते हुए पटकी भी आता या गेंद कोणाला खींच शेल्फी के गिल्फी मारा. करायची असेल तर या आता फुल फॅशन और दिली पावरफुल. शेल्फीची. 4 रन. हल्का सा मोहन भैर आपको कोऑर्डिनेशन देना है. खींच के मारा था. स्पेशल स्ट्रोक फ्रॉम बिलाल शेख. पीछे रखी हुई गेंद थी, बहुत जल्दी पोजीशन किया था, पुल किया. 4 रन. पहले ओवर की समाप्ति. रन बने 8, विकेट गिरे 2. यस मोहन भैर. पच्चीस मिनट का समय. इस बात का ध्यान रखे. तपस्या स्पोर्ट. मेरे साथ वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या है. महाराष्ट्र के आइकॉन मराठी के कमेंटेटर डॉक्टर गौली सर हैं. दूसरे ओवर के लिए आपके साथ रहेंगे कमेंट्री दुनिया का बड़ा नाम सर हरीश पंड्या. 1 ओवर 8 रन 2 विकेट. मीत स्पोर्ट्स
लड़खड़ाती हुई शुरुआत, सूरज केने की आग उगलती हुई गेंदबाजी।